वेलकम मित्रांनो. माझं नाव आतेश. आज मी तुम्हाला एका अशा मंदिराबद्दल सांगणार आहे जिथे दिवसा हजारो लोक दर्शनासाठी येतात, पण रात्री तिथे जाण्याची कोणाचीही हिंमत होत नाही. लोक म्हणतात रात्री त्या मंदिरात काहीतरी अदृश्य असतं. काही लोकांना आवाज ऐकू येतात, काहींना सावल्या दिसतात आणि काही लोक घाबरून तिथून पळून जातात. पण प्रश्न असा आहे, हे खरंच सुपरनॅचरल आहे का, की हा फक्त अंधश्रद्धा, भीती आणि मानवी मेंदूचा खेळ आहे? आज आपण या विषयावर भावनेने नाही तर लॉजिक आणि फॅक्ट्सने विचार करणार आहोत. मित्रांनो, भारतात अशा अनेक मंदिरांबद्दल कथा प्रसिद्ध आहेत. कुठे म्हणतात रात्री घंटा आपोआप वाजते, कुठे म्हणतात दिवे विझतात, तर कुठे लोक सांगतात की मंदिराच्या आवारात कोणीतरी चालतंय असं वाटतं. पण इथे महत्त्वाचा मुद्दा असा आहे की अशा गोष्टी फक्त मनोरंजन म्हणून ऐकून सोडून देणं योग्य नाही. कारण अशा कथांमुळे समाजात अंधश्रद्धा वाढते, भीती वाढते आणि लोकांचा विचार करण्याचा दृष्टिकोन बंद होतो. आणि म्हणूनच आजचा विषय महत्त्वाचा आहे. आता सर्वात आधी आपण समजून घेऊया मंदिरात रात्री कोणी का जात नाही. यामागे पहिलं आणि सर्वात प्रॅक्टिकल कारण आहे त्या मंदिराचं लोकेशन. अनेक रहस्यमय मंदिरं ही जंगलात, डोंगरात किंवा निर्जन भागात असतात. दिवसा त्या ठिकाणी लोक असतात, प्रकाश असतो, गर्दी असते. पण रात्री तिथे अंधार असतो, शांतता असते आणि आसपास कोणतीही मदत मिळण्याची शक्यता कमी असते. आता तुम्ही विचार करा, जर एखाद्या मंदिराच्या आसपास जंगल असेल तर रात्री तिथे काय धोका असू शकतो? साप, विंचू, रानडुक्कर, कोल्हे आणि काही भागात तर बिबट्याही. अनेक वेळा लोकांना रात्री सावली दिसते आणि ते लगेच म्हणतात भूत होतं. पण प्रत्यक्षात तो एखादा प्राणी असू शकतो. आणि इथे एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आपला मेंदू रात्रीच्या अंधारात वस्तू स्पष्ट ओळखू शकत नाही. आपण फक्त अर्धवट आकृती पाहतो आणि मग मेंदू उरलेली गोष्ट स्वतः तयार करतो. यालाच सायकॉलॉजीमध्ये पेरिडोलिया म्हणतात. म्हणजे नसलेल्या गोष्टीत आपल्याला काहीतरी दिसणं. उदाहरणार्थ, तुम्ही रात्री रस्त्यावर चालत असताना एखादं झाड दिसलं आणि तुम्हाला वाटलं की तो माणूस आहे. तुमचं मन लगेच अलर्ट होतं, हृदयाची धडधड वाढते आणि भीती निर्माण होते. आता मंदिरासारख्या जागेत जिथे आधीच लोकांनी रात्री इथे काहीतरी होतं असं सांगितलेलं असतं, तिथे ही भीती अजून वाढते. मित्रांनो, भीती ही सर्वात मोठी गोष्ट आहे. फिअर इज कंटिजियस. जर गावात 10 लोक सांगतील की रात्री मंदिरात भूत असतं, तर 11वा माणूस आधीच घाबरलेला असतो आणि घाबरलेल्या माणसाला प्रत्येक छोटा आवाज भयानक वाटतो. आता आपण आवाजाबद्दल बोलूया. रात्री वातावरण शांत असतं. दिवसा जे आवाज आपल्याला ऐकू येत नाहीत ते रात्री खूप मोठे वाटतात. वाऱ्यामुळे झाडांची पानं हलतात, जुन्या मंदिराचे दरवाजे थोडे हलतात, कधीकधी मंदिरात ठेवलेले लोखंडी पडदे किंवा घंटा हलके हलतात आणि त्या आवाजाला लोक कोणीतरी चाललंय असं समजतात. पण हे सगळं नॅचरल कारणांनी होतं. आता काही लोक असंही सांगतात की मंदिरात रात्री दिवा आपोआप विझतो. पण इथे सायन्स अगदी सोपं आहे. दिवा विझण्यामागे अनेक कारणं असू शकतात. तेल कमी होणं, वात हलणं, वारा लागणं, ह्युमिडिटी जास्त असणं किंवा ऑक्सिजन कमी होणं. पण लोक लगेच त्या गोष्टीला सुपरनॅचरल मीनिंग देतात. अशाच प्रकारे काही लोक सांगतात की काही जण मंदिरात गेले आणि बेशुद्ध पडले. मित्रांनो, बेशुद्ध पडणं म्हणजे भूताचा प्रभाव नाही. पॅनिक अटॅक, अँक्झायटी, लो ब्लड प्रेशर, डिहायड्रेशन ही सगळी कारणं असू शकतात. रात्री अंधारात एकटे असताना भीतीमुळे शरीराचं रिॲक्शन वेगळा होतो. आपला मेंदू डेंजर मोडमध्ये जातो आणि अशावेळी छोट्या गोष्टी मोठ्या वाटतात. आता इथे आपण एक पॉज घेऊया आणि विचार करूया. जर त्या मंदिरात खरंच सुपरनॅचरल शक्ती असती तर ती फक्त रात्रीच का दिसते? दिवसा ती शक्ती कुठे जाते? हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. कारण बहुतेक वेळा सुपरनॅचरल घटना सांगणारे लोक दिवसा तिथे सहज फिरतात, त्यांना काहीच वाटत नाही. पण रात्री तिथे गेल्यावरच सावली, आवाज, भूत हे सगळं सुरू होतं. याचा अर्थ काय? याचा अर्थ हा आहे की अंधार, शांतता आणि आधीच तयार झालेली भीती या गोष्टी मिळून आपल्या मनाला भ्रम तयार करायला भाग पाडतात. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशा रहस्यमय कथा कशा तयार होतात? बहुतेक वेळा एक छोटी घटना घडते. एखादा माणूस रात्री मंदिराकडे जातो. तो घसरतो, पडतो, जखमी होतो किंवा घाबरून पळतो. पुढच्या दिवशी गावात चर्चा सुरू होते. पहिल्या दिवशी कथा असते
तो पडला. दुसऱ्या दिवशी कथा होते काहीतरी ढकललं. तिसऱ्या दिवशी कथा होते अदृश्य शक्तीने ढकललं. आणि काही दिवसातच ती कथा बनते मंदिरात भूत आहे. हीच आहे र्युमर सायकॉलॉजी. आणि यामुळेच अशा ठिकाणांना रहस्यमय मानलं जातं. आता काही लोक म्हणतील, अतिश, आम्ही स्वतः पाहिलंय. पण जर तुम्ही नीट विचार केला तर बहुतेक लोकांचं एव्हिडन्स असं असतं, माझ्या मित्राच्या मित्राने पाहिलं, माझ्या काकांनी सांगितलं, गावात सगळ्यांना माहीत आहे. पण मित्रांनो, हे प्रूफ नाही, हे हिअरसे आहे. आजच्या काळात प्रत्येकाकडे मोबाईल कॅमेरा आहे. जर खरंच काही सुपरनॅचरल होत असेल तर क्लिअर व्हिडिओ प्रूफ का नाही? हा प्रश्नही आपण विचारला पाहिजे. मित्रांनो, मी इथे हे सांगत नाही की देव नाही. देवावर श्रद्धा असणं वेगळं आहे. पण अंधश्रद्धा आणि भीतीमध्ये फरक आहे. देव म्हणजे श्रद्धा, पण भीती म्हणजे मानसिक दबाव. आणि या मंदिरात रात्री कोणी जात नाही याचं बहुतेक वेळा भूत नसतं, तर कारण असतं जंगलाचा धोका, अंधार, आवाजाचे भ्रम आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लोकांच्या मनात तयार झालेली भीती. म्हणून आपल्याला काय शिकायला मिळतं? सगळ्यात मोठी शिकवण अशी की भीती ही वास्तवापेक्षा जास्त शक्तिशाली असते. आपण एखाद्या गोष्टीला रहस्य म्हणतो कारण आपण ती समजून घेत नाही. पण जेव्हा आपण प्रश्न विचारतो, लॉजिक लावतो आणि कारण शोधतो, तेव्हा ती गोष्ट रहस्य राहत नाही. आता शेवटी मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. जर तुम्हाला संधी मिळाली तर तुम्ही अशा मंदिरात रात्री जाल का? आणि तुमच्या गावात किंवा परिसरात असं कोणतं मंदिर किंवा जागा आहे जिथे लोक रात्री जात नाहीत? कॉमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच फॅक्ट बेस्ड आणि लॉजिकल व्हिडिओजसाठी सबस्क्राईब करा.